नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, आज आपण पॅरालिसिस विषयी जाणून घेणार आहोत. पॅरालिसिस, त्याची कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावरचे आधुनिक उपचार काय आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहे. आणि यासाठी एनडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर विशाल रायते पाटील. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी थोडक्यात त्यांचा परिचय देते. डॉक्टर विशाल यांना वैद्यकीय क्षेत्रातला 10 वर्षांपेक्षाही अधिकचा अनुभव आहे. गेली अनेक वर्ष ते रुग्णसेवा देत आहेत आणि अनेक रुग्णांना उपचार दिल्यानंतर डॉक्टर विशाल रायते पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अत्याधुनिक आणि पूर्णतः सेवेने सुसज्ज असं आणि सेवाव्रत भावनेने, सेवा करण्याच्या भावनेनेच असलेल्या पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटरची स्थापना केली. रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर असं या सेंटरचं नाव आहे आणि डॉक्टरांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. तसंच हे सेंटर सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. या केंद्रामध्ये पॅरालिसिससाठी आवश्यक असलेले सगळे उपचार दिले जातात, सगळ्या सुविधा पुरवल्या जातात आणि रुग्णांना 100% याचे निकालसुद्धा मिळालेले आहेत. कोणत्याही वयोगटातल्या आणि कोणत्याही टप्प्यात असलेल्या पॅरालिसिसग्रस्त रुग्णांसाठी हे केंद्र त्यांच्या स्वतःचंच घर बनलेलं आहे. आणि याचं कारण म्हणजे आधुनिक उपचार तर इथे आहेतच, मात्र त्यासोबतच हे सेंटर जे आहे ते अतिशय नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुंदर ठिकाणी वसलेलं आहे. आणि या सेंटरचा लुकसुद्धा अतिशय विंटेज असा आहे. फक्त नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील आणि देशभरातील, त्यासोबत परदेशातून सुद्धा अनेक पॅरालिसिसचे रुग्ण जे आहेत या केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. आणि अशा प्रेरणादायी कार्याचा पाया घालणारे आणि ते सतत यशस्वीरित्या पुढे नेत असणारे डॉक्टर विशाल रायते पाटील यांच्याशी आज आपण चर्चा करतोय. चला तर मग सुरुवात करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. डॉक्टर, सगळ्यात आधी पक्षाघात किंवा पॅरालिसिस म्हणजे काय हे मला जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, पॅरालिसिस म्हणजे हाताची ताकद जाणं किंवा पायाची ताकद जाणं, आपली वाचा जाणं आणि एक बाजू किंवा एक हात एक पाय निकामी होणं, याला आपण पॅरालिसिस म्हणू शकतो. अच्छा डॉक्टर, पॅरालिसिसची कारणं काय आहेत यामध्ये? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा एखादा विशिष्ट वयोगटच आहे का की या वयाच्या या टप्प्यातच, अमुक टप्प्यावरच पॅरालिसिस होतं? जर एक मोस्टली बघितलं तर 50 ते 60 वयाच्या लोकांना जास्त पॅरालिसिसचे प्रमाण आहे. पण आजकाल काही वयाचं हे राहिलं नाही. कारण माझ्या अनुभवात म्हणजे आजपर्यंत मी 1.5 वर्षाच्या बच्चूपासून तर 90 वर्षाच्या भावांपर्यंत पॅरालिसिसचे पेशंट बघितलेले. अच्छा डॉक्टर, लक्षणं काय आपण सांगू शकतो? म्हणजे आता काही ठराविक रोग होण्यापूर्वी आपल्याला काही संकेत देत असतं आपलं शरीर, तर काय संकेत असतात हे? भरपूर जणांचं काही कधी पहिल्यापासून डोकं दुखत असतं किंवा दुसरी गोष्ट हाताला मुंग्या येणं, पायाला मुंग्या येणं, हे कदाचित पहिले लक्षणं असू शकतात. किंवा पॅरालिसिस ज्यावेळेस होतो त्यावेळेसचे जे लक्षणं असतात म्हणजे एक हात एक पाय बधीर होणं किंवा वाचा जाणं, हे सगळे लक्षणं दिसतात पॅरालिसिसचे पेशंट. अच्छा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर की जेव्हा काही कारणं किंवा काही सवयी एखाद्या व्यक्तीच्या याला कारणं ठरू शकतात का? म्हणजे काही व्यसनाच्या सवयी आणि पॅरालिसिस याचा काही संबंध आहे का? नक्कीच. म्हणजे एक म्हणजे स्मोकिंग, दुसरी गोष्ट काही खूप जणांना ब्लड प्रेशर असतं, शुगरचा त्रास असतो, त्याच्या गोळ्या औषधं घेत नाही, त्याच्यामुळे पण कधी पॅरालिसिस होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हॅबिटमुळे तो होऊ शकतो. सवय ही सुद्धा एक मुख्य कारण. येस, नक्कीच. आणखी थोडं विस्तृतपणे जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा आपल्याला संकेत मिळतात, कारणं समजतात आपल्याला पॅरालिसिस का झाला त्यामागची, जेव्हा आपण निदानाकडे येतो तर याचं निदान करण्यासाठी आता काही ब्लड टेस्ट सुद्धा असतात. विविध रोगांच्या निदानासाठी ब्लड टेस्ट, रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. तसं पॅरालिसिससाठी कुठल्या टेस्ट आहेत का? मी तर म्हणेल पॅरालिसिससाठी नाही, पण पॅरालिसिस न होऊ टाळण्यासाठी आपल्याला आपलं कोलेस्ट्रॉल, नंतर ब्लड शुगर, नंतर दुसरी गोष्ट ब्लड प्रेशर, हे सगळं जर मेंटेन ठेवलं तर तो पॅरालिसिस टाळता येईल. आणि दुसरी गोष्ट, ज्याला पॅरालिसिसचे लक्षणं दिसत आहे त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे आत्ताच हात उचलत नाही, पाय उचलत नाही, तर त्याच्यासाठी आपण सिटी स्कॅन करू शकतो, MRI करू शकतो. आणि दुसरी गोष्ट बाकी हे करून आपल्याला समजू शकतं. शक्यतो रक्तात काही सापडत नाही. अच्छा, पक्षाघातावर किंवा पॅरालिसिसवर उपचार नेमके काय आहेत? त्यानंतर आपण उपचाराकडे येतोय. उपचार काय आहेत यात?
आता काय आहे, पॅरालिसिस ज्यावेळेस होतो म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर उजवी बाजू डावी बाजू ते आपण सिटी स्कॅन MRI करतो. मग त्या सिटी स्कॅन MRI मध्ये रिपोर्ट कसा येतो त्याच्यावर सगळे उपचार पद्धती अवलंबून असते. म्हणजे जे मेंदूत जर क्लॉट असेल किंवा रक्तवाहिनी बंद असेल तर त्यासाठी जर पेशंट 4 तासाच्या आत जर हॉस्पिटलला गेलं तर त्यासाठी आपण रक्त पातळीचे गोळ्या औषध देऊन ती क्लॉट कधी कधी डिझॉल्व्ह होऊ शकतो. आणि जर रक्तस्राव असेल तर मेंदूची सूज कमी करण्याची औषधं वगैरे आपल्याला द्यायला लागतात. आणि त्याच्यावर सगळी उपचार पद्धती असते. आणि एकदा पॅरालिसिस झाल्यानंतर जे हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर पेशंट स्टेबल झाल्यानंतर मग कंटिन्युअसली फिजिओथेरपी आणि जे काही मी करतो म्हणजे आमच्या सेंटरमध्ये जे काही गोष्टी होतात त्या आपल्याला उपचार पद्धतीमध्ये सामील आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खरं तर नाशिकमध्ये रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केलेलं आहे. हे सेंटर सुरू करण्यामागे एक विशेष कारण आहे, तर ते कारण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. काय मॅडम, म्हणजे मी पहिली गोष्ट माझ्या बाबांना पण पॅरालिसिस झाला होता. मी त्याच्यामुळे ते घरात एकदम डोळ्यांनी फेस केलेलं आहे, सगळं बघितलेलं आहे. त्या सिच्युएशन मधून माझी फॅमिली आणि सर्व गेलेले आहे. आणि जो पॅरालिसिसचा पेशंट असतो म्हणजे त्या पेशंटला आणि फॅमिलीलाच माहित असतं की ते काय स्ट्रगलिंग असतं किंवा सगळ्या गोष्टी किती वेळ किंवा काय. आणि फॅमिली पण डिस्टर्ब झालेली असते. दुसरी गोष्ट पेशंट पण खचून गेलेला असतो. मग काहीतरी आपण कोणाची तरी चांगली सेवा करू शकतो. म्हणजे जो व्यक्ती डिपेंड आहे तो इंडिपेंडंट झाला पाहिजे. म्हणजे ज्याला चालता येत नाही बोलता येत नाही तो बोलला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त जीवनात काही नाही भेटू शकत. त्याच्यामुळे या गोष्टीकडे वळालोय. नक्कीच. जेव्हा हे सेंटर सुरू करायचं डॉक्टर ठरवलं होतं तुम्ही, तेव्हा नक्कीच अडचणी आल्या असतील, मात्र त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे गेलात. तर मग मला थोडं याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल किंवा जेव्हा नाशिकमध्ये हे सेंटर सुरू झालं आणि हळूहळू रुग्णांचा प्रतिसाद वाढला, याच्याविषयी सांगाल जरा. सेंटर चालू करण्याच्या वेळेस मी ऍक्च्युली शेतकरी कुटुंबातला माणूस म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून फायनान्शियल पाहिजे तशी आमची म्हणजे कॉन्ट्रीब्यूट परिस्थिती पण काही स्ट्रॉंग नव्हती. सर्वच गोष्टी आल्या पण मग एक स्वप्न होतं आणि दुसरी गोष्ट तेवढं मला माहित होतं की आपण याच्यात करू शकतो. म्हणजे डॉक्टर व्हायचं आधीपासून ठरवलं होतं? नाही, ऍक्च्युली डॉक्टर व्हायचं अगोदर पासून नव्हतं ठरवलं, पण बाय लकीली झालं. अच्छा, पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये थोडंसं याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मला. आणि कोणत्या प्रकारचे आता आधुनिक उपचार पॅरालिसिसवर उपलब्ध आहेत तर ते कशा प्रकारे दिले जातात? पहिली गोष्ट जे सेंटरमध्ये इन वन रूप मी सगळ्याच ट्रीटमेंट करतो. एक पहिली गोष्ट ॲलोपॅथी, म्हणजे जे काही ॲलोपॅथी रक्तपातळाचे किंवा काही पित्त येण्याचे गोळ्या औषध चालू असतील ते तसेच चालू ठेवतो. दुसरी गोष्ट फिजिओथेरपी. फिजिओथेरपी कंटिन्युअसली होते आणि त्याच्यात बाकी रोबोटिक फिजिओथेरपी वगैरे होते. आणि आता अजून पण मी म्हणजे बाकी येणार आहे. नंतरून त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर आणि त्याच्यानंतर मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काम येतात. डॉक्टर, आपल्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जे नाशिक इथे आहे तिथे आधुनिक उपचार केले जातात आणि आत्ताच तुम्ही तुमच्या बोलण्यात रोबोटिक थेरपीचा उल्लेख केला. तर ही रोबोटिक उपचार पद्धती पॅरालिसिसवर विशेषतः केली जाते तुमच्या सेंटरमध्ये, तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. रोबोटिक थेरपीचा खूप चांगला यूज होतो पेशंटला. आणि दुसरी गोष्ट रोबोटिक थेरपीद्वारे मनुष्यबळ पण वाचतं. आणि दुसरी गोष्ट पेशंटच्या रिकव्हरीसाठी पण चांगला इफेक्ट होतो. आता माझ्याकडे पाहिजे तसे रोबोटिक इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाहीये, पण कालांतराने अजून थोड्या दिवसात सगळे अवेलेबल होतील. म्हणजे अजून आधुनिक काय आपल्याला पेशंटसाठी करता येईल आणि पेशंटला कसं बरं करता येईल याचा नक्कीच प्रयत्न असेल. अच्छा डॉक्टर, म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही एवढंच ऐकलं की आम्हाला एवढंच माहिती आहे की पॅरालिसिस झालं तर त्या रुग्णाला फिजिओथेरपी देतात. तर पॅरालिसिसमध्ये फिजिओथेरपी कशा प्रकारे आपल्याला उपयोगी ठरू शकते? पॅरालिसिसमध्ये फिजिओथेरपी खूप महत्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात जास्त रोल फिजिओथेरपीचा आहे. पण फिजिओथेरपी जी पेशंटची झाली पाहिजे, ॲग्रेसिव्हली फिजिओथेरपी झाली पाहिजे. जेणेकरून ॲग्रेसिव्हली फिजिओथेरपी झाली म्हणजे पेशंटची रिकव्हरी होतेच. पण त्याच्याबरोबर ज्या काही गोष्टी मी करत असलेल्या त्या जर झाल्या तर त्याच्याने अजून चांगला पेशंटला इफेक्ट पडतो. अच्छा, पण बऱ्याचदा असं होतं की एकतर पॅरालिसिस झाला होतो आणि जेव्हा तो त्रास व्हायला लागतो रुग्णाला, पेशंटचं मनोधैर्य खरं तर तिथे खचतं डॉक्टर. आणि अशा पेशंट्सना व्यवस्थित उभं करणं मानसिकदृष्ट्या पण आणि शारीरिकदृष्ट्या पण, आणि त्यांच्याकडनं फिजिओथेरपीमध्ये ते व्यायाम करून घेणं किंवा त्यात ते सातत्य ठेवणं आणणं, यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागत असेल.
हो, साहजिक आहे मॅडम. एखादा जर पेशंट आहे जो चालता फिरता पेशंट आहे, तो जर एका क्षणात तो बेडवर झालेला असतो, तर त्याला विचार केल्याशिवाय किंवा निगेटिव्हिटी क्रिएट झाल्याशिवाय किंवा डिप्रेशन शिवाय पर्याय नसतो. त्याच्यामुळे त्याच्या मनात साहजिक आहे, मी परत बरा होईल का, मी चालेल का, आणि मी दुसरी गोष्ट निगेटिव्ह थॉट्स येत राहतात. मग त्याच्यामुळे त्याचं मानसिक संतुलन सांभाळणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून तो जर पॉझिटिव्ह राहिला आणि मानसिक संतुलन जर त्याचं चांगलं राहिलं तर तो व्यायाम पण व्यवस्थित करतो आणि दुसरी गोष्ट त्याची इम्प्रूव्हमेंट आणि रिकव्हरी पण चांगली होते. नक्कीच. तर मग आपल्या रायते पाटील रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये मला याच विषयी जाणून घ्यायला आवडेल. तर आधुनिक उपचार तुम्ही म्हणाला तसं रोबोटिक फिजिओथेरपी तर दिली जातेच, मात्र त्याबरोबरच पेशंटचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित राखलं जातं. तर या दृष्टीने काय उपचार दिले जातात हे मला जाणून घ्यायचं सविस्तरपणे. एक म्हणजे जे पॅरालिसिस झालेलं पेशंटशी त्याचं काउन्सिलिंग, दुसरी गोष्ट त्याच्याशी जे असलेलं माझ्या स्टाफचं पण सर्वांचं जे बिहेवियर, म्हणजे त्याला एक सपोर्ट आणि तो एक आशेने किंवा अपेक्षेने किंवा आधार शोधत आपल्याकडे आलेला असतो की मी इथे गेलो म्हणजे मी बरा होणार आहे. तर मग त्याच्यासाठी त्याचं मानसिक संतुलन कसं वाढवता येईल किंवा तो मानसिक बळ देऊन कसा तो अजून हे करता येईल आणि त्याला पॉझिटिव्हिटी देऊन त्याचं काउन्सिलिंग करून पेशंट निश्चितच बरा होतो आणि चांगल्या पद्धतीने झालेलं बघितलं. नक्कीच. डॉक्टर, मध्यंतरी मी एक GBS म्हणजे गिलियन बॅरे सिंड्रोमवर एक लेख वाचला होता, पण मला हे विचारायचं की पक्षाघात किंवा पॅरालिसिस आणि या GBSचा काही संबंध आहे का, म्हणजे याच्याविषयी मला आणखी जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. ऍक्च्युली GBS हा न्यूरोलॉजिकलच डिसीज आहे, पण GBS आणि पॅरालिसिस हा वेगळा आहे. GBS म्हणजे गुलियन बॅरे सिंड्रोम, आणि GBS हा होतो तर तो आपली शरीराची इम्युनिटी कमी झाल्यामुळे तो होतो. म्हणजे तो एक असेंडिंग पॅरालिसिस असतो, पायापासून हृदयापर्यंत येतो आणि नंतरून तो परत रिकवर होतो. पण पॅरालिसिस हा वेगळा आहे आणि GBS हा वेगळा आहे. कारण पॅरालिसिस मध्ये एक हात एक पाय निकामी होतो, तसं GBS मध्ये 2 पाय 2 हात निकामी होतात. त्याच्यामुळे GBS आणि पॅरालिसिस बोललो तर थोडा फरक आहे. अच्छा, एक कुतूहल म्हणून विचारते डॉक्टर की जेव्हा तो झटका येऊन जातो, पॅरालिसिस होऊन जातो आणि एक बाजू जेव्हा निकामी होते, डावी किंवा उजवी, तर असं काही आहे का की डावी बाजू निकामी होणं म्हणजे त्याचा परिणाम हृदयावर सुद्धा होतो किंवा असं काही आहे का? कारण या बाबतीत बरेच गैरसमज आहेत म्हणून विचारते. नाही, बरोबर आहे मॅडम, पण लोकांना वाटतं की खूप जण डावी बाजू हृदयावर, पण मग शेवटी मेंदूत कोणत्या जागी मेंदूला इजा झाली त्याच्यावर सगळ्या गोष्टी असतात. डावी असो उजवी असो, शेवटी म्हणजे ज्या ठिकाणी पॅरालिसिस झालाय उजवी बाजू घ्या डावी बाजू घ्या, शेवटी सारखीच असते, पण डाव्या बाजूची रिकव्हरी थोडी लेट होते. नक्कीच. मला खरं तर डॉक्टर, तुम्ही आता मेंदूवर ज्या प्रकारे परिणाम होतो पॅरालिसिसचा त्याचा उल्लेख केला, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे की मेंदूवर कशा प्रकारे परिणाम होतो. म्हणजे कधी कधी आपण पाहतो की वाचा सुद्धा जाते याच्यामध्ये, बोलता येत नाही पेशंट्सना, तर कशा प्रकारे मेंदूवर परिणाम होतो याचा आणि त्याच्यावर उपचार काय? आता कसं आहे मॅडम, जो पॅरालिसिस झालेला असतो तो म्हणजे मेंदूत रक्तस्राव आहे म्हणजे किंवा क्लॉट आहे किंवा रक्तवाहिनी बंद आहे, दुसरी गोष्ट केवढा मोठा आहे पॅरालिसिस, सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात. कारण सगळं आपलं नियंत्रण हे मेंदू करत असतं आणि कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावर सगळं. त्याच्यासाठी उपचार एवढंच की ज्यावेळेस इमर्जन्सी जर पॅरालिसिस झाला तर मी कोणत्या पण रुग्णाला म्हणजे हात पाय जड पडतात वाटलं तर 4 तासाच्या आत हॉस्पिटलला जावं, जेणेकरून CT स्कॅन MRI करून आपल्याला लगेच आपल्याला समजेल. जर क्लॉट असेल तर आपल्याला थ्रोम्बोलाइज करता येईल, म्हणजे जेणेकरून रक्त पातळण्याचे इंजेक्शन देऊन, कधी कधी भरपूर असे मी पेशंट बघितले का हॉस्पिटलमध्येच तो क्लॉट डिझॉल्व्ह होऊन परत चालत गेलेले. हा, म्हणजे मी तर सजेस्ट करेल की तुम्ही पहिले इमर्जन्सी जावं, म्हणजे 4 तासाच्या आत गेले तरी, त्यानंतर जसा रिपोर्ट असेल आणि जसे तुमचे मेंदू रक्तज्ञ त्यांच्यानुसार मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट करावी. डॉक्टर, आता यानंतर आपण म्हणजे निदान, त्याची कारणं लक्षणं जाणून तर घेतलीत किंवा चाचण्या कुठल्या असतात त्या सुद्धा जाणून घेतल्या. आता मला प्रतिबंधात्मक उपायांकडे यायचं आहे. मुळात पॅरालिसिस आपल्याला होऊ नये यासाठी आपण एक व्यक्ती म्हणून कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? मी पॅरालिसिस क्षेत्रात काम करत असलो तरी मला वाटत नाही कोणाला पॅरालिसिस हो, कारण मी ती सिच्युएशन रोज डोळ्याने बघतो. मी तर जे पण काही आपले प्रेक्षक असतील ते बघत असतील, मी त्यांना सांगेल पॅरालिसिस होऊ नये त्यासाठी
ज्याला कोणाला बीपीचा त्रास असेल, बीपीची गोळी चालू असेल ती कंटिन्यूस चालू ठेवावी, ती बंद करू नका. दुसरी गोष्ट, बीपी झालं, शुगर झालं हे नियंत्रणात ठेवा. ज्याला कोणाला रक्त पातळण्याची गोळी चालू असेल ती बंद करू नका, कारण ती बंद केल्यावर परत पॅरालिसिस होऊ अच्छा, म्हणजे शकतो. ब्लड थिनर अँटीप्लेटलेट्स आणि ते. तर आणि दुसरी गोष्ट, ज्याला कोणाला पॅरालिसिस झालेला आहे आणि ज्याने कोणी काही गोळ्या औषधं बंद केलेले तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका, म्हणजे जेणेकरून अगोदर झालाय पॅरालिसिस तर परत पॅरालिसिस पण होणार नाही. नंतरून हॅबिट्स, ज्या काही तुमच्या हॅबिट्स वगैरे असतील त्या बंद करावं, म्हणजे अल्कोहोल, स्मोकिंग या सर्व गोष्टी, कारण स्मोकर्समध्ये पॅरालिसिस जास्त होतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवावं आणि व्यायाम वगैरे करावा बस. अच्छा, तुम्ही मगाशी म्हणालात की धूम्रपान करणारे किंवा जे स्मोकिंग करतात त्यांना पॅरालिसिस होण्याचे चान्स असतात. मग जसं कॅन्सरच्या बाबतीत म्हणतात की पॅसिव्ह स्मोकर्सना पण तेवढाच धोका असतो ऍक्टिव्ह स्मोकर्सपेक्षा, तसंच पॅरालिसिसचं पण आहे का? म्हणजे पॅसिव्ह स्मोकर्सच्या बाबतीत काय म्हणता येईल? नाही, पॅसिव्ह स्मोकर्सच्या बाबतीत नाही, पण जो क्रोनिक स्मोकर आहे, म्हणजे भरपूर माझा अनुभव असं सांगतो की स्मोकर्समध्ये मी भरपूर पेशंट पॅरालिसिस झालेले बघितले. अच्छा डॉक्टर, आपण बऱ्याचदा काय होतं, काळजी तर आपण घेतो पण बऱ्याचदा जेव्हा किंवा कधी कधी दुर्लक्ष सुद्धा होतं, शरीर आपल्याला जे संकेत देतं त्याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्यामुळे पॅरालिसिस सारखा धोका उद्भवतो. पण जेव्हा पहिला स्ट्रोक येऊन जातो पॅरालिसिसचा, त्यानंतर तरी डोळे उघडावेत आणि काळजी घ्यायला सुरुवात करावी, ही गोष्ट आवश्यक असते. तर पॅरालिसिसचा पहिला स्ट्रोक येऊन गेल्यानंतर, पहिला झटका येऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यावी? मी सर्व म्हणजे जेवढे पण पॅरालिसिस रुग्ण आहेत त्यांना सांगेल, ज्यावेळेस तुम्हाला पॅरालिसिस होतो, जर पॅरालिसिस झाला आहे तर तातडीने हॉस्पिटलमध्ये जा, तुमच्या जवळ असणार तिथे. त्याच्यानंतर ती ट्रीटमेंट झाल्यानंतर सर्व जी काही डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं असतं, फिजिओथेरपी वगैरे सगळं ॲग्रेसिव्हली करा. कारण पॅरालिसिस हा आजार असा आहे की ज्यावेळेस पॅरालिसिस होतो त्यावेळेस पहिले 5-6 दिवस कमी जास्त होत असतो, का आता मेंदूला सूज असल्यामुळे. त्याच्यानंतर रिकव्हरी चालू होते, पहिले 6 आठवडे सुधारणा फास्ट होते आणि 6 महिन्याचा गोल्डन टाइम पिरियड असतो. तर जे पहिले 6 महिने असतात पेशंटचे ते खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते रिकव्हरीसाठी खूप चांगले असतात. तर मी रुग्णांना हेच सांगेल की हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतर तुमचा वेळ आणि दुसरी गोष्ट पैसा हा खर्च करू नका. पेशंट जो डिपेंड आहे तो इंडिपेंडंट होण्यासाठी जे काही करता येईल ते करा. मग त्याच्यासाठी जे काही आम्ही करतो की एक पहिली गोष्ट ॲलोपॅथी ट्रीटमेंट, नंतर दुसरी गोष्ट फिजिओथेरपी, नंतर ॲक्युपंक्चर आणि बाकी आयुर्वेदिक ट्रीटमेंट, या गोष्टी ॲग्रेसिव्हली करा, म्हणजे जो पेशंट डिपेंड आहे तो इंडिपेंडंट होईल. अच्छा डॉक्टर, जर मी अशी व्यक्ती आहे की मी व्यवस्थित माझी लाईफस्टाईल मेंटेन करते, मी व्यायाम करते, माझं खाणं पिणं डाएट व्यवस्थित आहे, मी सेंद्रिय आहाराचा समावेश करते किंवा सेंद्रिय पिकच माझ्या आहारात येतील हे मी पाहते, फळं असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या भाज्यापाल्या, तर जर मी एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करते तर मला पॅरालिसिसचा धोका आहे का? तरी पण जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करत असाल तर नाहीये, पण मग म्हणजे तुम्ही जर एवढे हेल्थ कॉन्शियस असेल तर ऑफकोर्स नाही. पण काही गोष्टी जे एक मेडिकल फील्डच्या दृष्टीने, म्हणजे कोलेस्ट्रॉल किंवा ब्लड प्रेशर किंवा या ज्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या नॉर्मल असतील तर अजिबात नाहीये. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचा. एक पॅरालिसिसवर उपचार काय आहेत याविषयी तुम्ही खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. तर आपण पाहिलं हे होते डॉक्टर विशाल रायते पाटील, पॅरालिसिसवर अत्याधुनिक उपचार. रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर नाशिक इथे तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, डॉक्टरांचं मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिसत आहेत ते नोंद करून घ्या आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच योग्य त्या अपॉइंटमेंटद्वारे मिळेल. यानंतर इथेच थांबतो. डॉक्टर तुमच्या घरीमध्ये. नमस्कार. पाहत राहा NDTV मराठी.